माऊली माझा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या राज्यातील ठळक घडामोडी। जय जय रघुवीर समर्थ। जय सद्गुरू। माझं नाव यशवंत विठ्ठल पवार उर्फ माऊली, जनी सेवा संस्थेचा संस्थापक अध्यक्ष, महाराज जिजाऊ देणे कार्यकारी संपादक, माऊली माझा चॅनेलचा संस्थापक। आपणापुढे व्हिडिओ अशा कारणास्तव काढत आहे का महसूल खातं कसं एखाद्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या किंवा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करत असणाऱ्या एक सामाजिक कार्यकर्त्याला कसा त्रास देतात हे आपल्या निदर्शनास आणून देतो। माझी वडिलोपार्जित प्रॉपर्टी वडिलांच्यानंतर ते कैलासवासी झाल्यानंतर वारस नोंद म्हणून करण्यासाठी मी अर्ज दिला आणि सांगितलं आमची वारस नोंद करण्यात यावी। याला आज 1 वर्ष आलं, बरोबर 1 वर्ष आलं। 31/1 ग्राम महसूल अधिकाऱ्याला दिला राहायचा, सत्य प्रतिज्ञा नोटरिंग करून दिलं। 31/1/2025ला हा अर्ज दिला। 1 वर्ष आलं, कंप्लीट 1 वर्ष झालं का सदर्भ सगळी नावं गावं मृत्यूपत्राचं दाखलं सगळं रिसर करून दिलं। त्यानंतर त्या वेळेला तिथे हे होते ग्राम विकास अधिकारी, एक प्रवीण साळुंखे नावाची एक व्यक्ती होती तिथं। आंबिवली सजा आंबिवली, तालुका कर्जत, जिल्हा रायगड। एक 24 गुंठे जागा होत्या। 4 आम्ही बहीण 6 बहीण भावंड, म्हटलं हरकत नाही, 6 बहीण भावंड आहोत। आम्ही सांगितलं बुवा रिसर काय असेल ते तुम्ही पंचनामे करून आमच्या वारस नावावर करू। परंतु ती एका मोठ्या धनाढ्याने एक ती प्रॉपर्टी आमच्या वडिलांकडून वय वर्ष 90 असल्या कारणे खरेदी केली। 32 गज जमीन खरेदी केलेली, आम्हाला कोणत्याही पूर्वसूचना नाही दिल्या। यासाठी मी नंदिनी आडुलसे म्हणून तलाठी मॅडम आज आलेले आहेत। ही माझी नोंद आमच्या बहीण भावंडांची नोंद का घालू शकत नाही आणि का घातली नाही याला ईश्वरच जाणो। म्हणून असे जर ते काय म्हणतात, तुम्ही कोर्टात स्पष्ट लिहिले पोलीस डिपार्टमेंटनी स्पष्ट लिहिलेलं आहे का तुम्ही पोलीस डिपार्टमेंट डी ढेले म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी आहेत, डी ढेले म्हणून, त्यांनी सांगितलं हे आमच्या याच्या अखत्यारीत येत नाही आणि आम्हाला याच्यात हे करणार म्हणून त्यांनी सुरेंद्र गरण पोलीस PI होती तशी, त्यांनी सरळ लिहिलेलं आहे का हे आमच्याकडे काही नाही आहे आणि तुम्ही आणि तिथं LA तोरवे म्हणून आहेत। हा माझा अर्ज आहे त्या प्रवीण साळुंखेच्या विरोधात, किरण बेलोस्करच्या विरोधात, का जेणेकरून का आमची वारस नोंद घालण्यास ते म्हणलं तुम्ही कोर्टात ना हे आणून घ्या। अरे माझ्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये वारस नोंद करण्यासाठी कोर्टाची ऑर्डर, आणि मग हे तहसीलदार प्राणसाहेब प्रकाश सकपाळ साहेब, प्राणसाहेब, कर्जत तालुका, रायगड जिल्हा, त्याच्यानंतर तहसीलदार साहेब हे काय करतायत आणि ती किरण बेलोस्कर मंडलाधिकारी काय करते, तलाठी मॅडम काय करते। आता गेला प्रवीण साळुंखे रिसर पत्र दिले तो साहेब मी, आणि आजपर्यंत त्यांनी रिसर पत्र दिलेत मी त्यांना सगळे पद्धतशीर आहे का सगळ्या माझ्याकडे पूर्ण कशी नोंद टाकावी काय करावी। त्यांना म्हटलं तुम्हाला कोणी असेल वारस त्यांना आणून ठेवा, नोंदवा ना तुम्ही। मग आम्ही रिसर देऊन आम्ही कोर्टातनं वारस नोंद माझ्या वडिलांची म्हणजे सख्या वडिलांची लाज वाटते अशा अधिकाऱ्यांना तुम्ही ठेवलेत। मंत्री महोदय, अशा अधिकाऱ्यांना ह्या पदांच्यावरती लाज वाटते आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला। आमच्यासारख्याची स्थिती तो गोरगरिबांची काय स्थिती करत असेल हे कशाला ठेवले ते। मी तर म्हणजे किरण बेलोस्कर ही तलाठी होती, सर्कल झाली, मेलेल्या माणसाचं 9 वर्षांनी 7/12 यांनी करून दिलेलं आहे। कशा एका म्हणजे बेकायदेशीर काही कागदपत्र न घेताना आणि ज्या शेतकऱ्याला फसवलं होता पैसे न देताना, अशा किरण बेलोस्कर ही माझ्या आंबिवली सजाची एक सर्कल अधिकारी आहे, ही तलाठी होती, सर्कल झालेली आहे। अशानं लवकर मी तो सस्पेंड करणारच पाहिजे असं माझं ठाम मत आहे। दुसरी गोष्ट ही आडुलसे म्हणून आता नवीन एक मुलगी तिचं कार्यरत आंबिवली तलाठी म्हणून आले, अजूनपर्यंत नोंद नाही केली, अजूनपर्यंत
त्याच्या साळुंखे नावाने, कारण त्या पैशावाला तो माणूस आहे, त्यांनी यांच्या घशात गोड चहा भरलेला आहे, त्याच्यामुळे हे आमच्यासारख्या गरिबाची दखल घ्यायला मागत नाही, आजही नोंद केलेली नाही. तहसीलदार साहेब यांना चिकार वेळा सांगितलं, पत्र दिली, पत्र कचऱ्याच्या पेटीत. त्याच्यानंतर त्यांनी हे चालवला, तक्रार चालवली. अहो तहसीलदार मॅडम होत्या, त्यांनी दिली, माझ्याकडून दिलं का करक ही व्यक्ती नियमाच्या अनुषंगाने अविभाज्य हिस्सेदार आहेत हे बहीण भावंड, त्याच्यामुळे तिने बरोबर दिला. परंतु हाच प्राण साहेबांनी सकपाल साहेबांनी विरोधात निकाल दिला आणि माझी जमीन विकण्याला 24 गुंठ माझी जमीन विकण्याला प्रोत्साहित केलं, त्या साहेबाला मदत केली, कारण त्यांनी त्याला पका जाड मोठा गोड चहा अशानं पण सस्पेंड करा, अशी माझं ठाम मत. सस्पेंड नाही केलं तर आमच्या हरकत जगू शकतं, आम्हाला न्याय मिळू शकत नाही. त्याच्यानंतर हे मी अपिलात गेलो. सुनील थोरे साहेब अपर म्हणून आहेत, ते महसूलच्या सगळ्या केसेस चालवतात, त्यांना हे सगळ्या हकीकती सांगितल्या आणि विस्तर लिखाण करून दिलं. त्यांनी मग परत तो माझ्याकडून निर्णय दिला. सांगण्याचा तात्पर्य असं का हे काय चाललं आहे देशामध्ये, आणि आजही मी त्यांना कळवतो आहे का जेणेकरून कुठून तरी वारस म्हणून माझी नोंद करायला मागत नाही. याचं कारण काय का समोरच्या माणसांची प्रॉपर्टी खरेदी माझ्या वडिलांकडून घेतलेली आहे. 32 गज कोणतेही नोटीस आम्हाला इश्यू न करताना असाच हा जमीन खरेदी विक्रीचा हा महसूल खात्यामध्ये अजिबात मोठ्या प्रमाणे गैरकृतीने कार्य चाललेलं आहे, हे आपल्याला सांगू ठेव. महसूल मंत्री महोदय साहेब, विनंती करतो डिपार्टमेंटला, पोलीस डिपार्टमेंट हे म्हणतात हे महसूल खात्याचं काम आमच्या याच्यात येत नाही. अरे पण त्यांनी गुन्हा केला आहे, त्याच्यावरती तुम्ही काय फार आमच्याकडून नोंदवून घेत नाही, त्यांचे जबाब का घेत नाही? नाही घेणार कारण हे यांच्यावरती हे आयो बनायला मागत नाही, कारण वरती पुढे सगळ्या गोष्टी यांना तोंड द्यावं लागतं, खरं काय ना खोटं काय, म्हणून त्यांनी आमच्यासारख्याचं हे अशा अधिकाऱ्यांनी रक्त. म्हणून माझं पुन्हा सांगणं आहे का आजपर्यंतही मला वारस नोंदलेली नाही. माझं ठाम मत आहे का प्रवीण साळुंखे हे तलाठी आहेत आणि ह्या अडसूळ मॅडम म्हणून आता जे आहेत किरण बेलोस्कर जे आहेत, उपविभाग अधिकाऱ्यांना पण पत्र दिलं, मंडल अधिकाऱ्यांना पण दिलं, महसूल तहसीलदार साहेबांना पण पत्र दिलं, सगळं रिसर कागदपत्री सगळं दिलं. आणि नंतर मी हे सगळं करत असताना पुढे स्थिती अशी झाली का जेणेकरून त्या तहसीलदारांनी साहेबांनी का जेणेकरून काही हालचाल मग मी वरिष्ठांना कळवलं सगळ्यांना. 12-2 मार्चला मी तहसीलदार साहेबांना पण पत्र दिलं का जेणेकरून अशी परिस्थिती, तलाठी मंडल अधिकाऱ्यांना पण पत्र RPDने पाठवली सगळी पत्र. त्याच्यानंतर स्थिती अशी सांगण्यात तात्पर्य असं का हे आंबिवली सध्याचे जे आहेत जे प्रवीण साळुंखे ते आता कुठंतरी तिथून गेलेत बदलून, हे असेच करतात, याचं वाटोळ लाव त्याचं वाटोळ लाव, इथूनच्या नंतर मग हे तलाट्याचे सर्कलचे नायब तहसीलदार कलेक्टर पाहत होतात का आमचं सारखं रक्त पिऊन, आणि मग हे पुढे जात असतात. यांना फक्त हे गोडगोड चहा प्यायची सवय, यांना कधी शुगर होईल सांगता येत नाही, आणि शुगर झाल्याशिवाय राहतच नाही. हे अगदी काळा दगडाचे रोग आहे. सत्याला त्रास असतो पण त्याची हार नसते. त्यांनी मला कसा त्रास दिला आहे त्या सांगतो. तर स्थिती अशी आहे का हे सगळं केलं. नंतर मी पोलीस डिपार्टमेंटला पण कळवलं, तहसीलदार साहेबांना पण कळवलं आहे काय 27 फेब्रुवारीला कळवलं का अशी स्थिती आहे. ह्या मंडल किरण बेलोस्कर म्हणून आहेत, त्यांना सांगतात नोंद टाकू नका. तहसीलदार साहेबांना सांगितलं, ते पण त्याच्यावरती हालचाल. रिसर ही पत्र हे 27 फेब्रुवारीचं पत्र आहे तहसीलदारांना, आणि याच्यामध्ये वडलोपरीच प्रॉपर्टी ही सगळी रिसर सगळं लिहून दिलं आहे. पोलीस अधीक्षकांना कळवलं, पोलीस निरीक्षकांना पण कळवलं, त्याही पुढं काय मला पत्र पाठवलं हे तुमच्या निदर्शनास आणून देतो. म्हणजे मला वारस नोंद आजही केलेली नाही, न करण्यासाठी आजही याला जबाबदार विभागीय प्रांतसाहेब प्रकाश सकपाळ साहेब पण जबाबदार आहेत, त्यांनाही पत्र दिलेत. तहसीलदार जाधव साहेब आहेत, त्यांनाही पत्र दिलेत. मंडळ अधिकारी कर्जत तालुका जिल्हा रायगड इथूनची गोष्ट सांगते. आणि मंडळ अधिकारी किरण बेलोस्कर म्हणून आहे पाथरज, त्यांच्या अखत्यारी ही आंबिवली तलाठी सजी आहे ते तिथंशी
सांगण्याचं तात्पर्य असं का सतत मी का सांगतो, मंत्री महोदय विनंती करतो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब, SP साहेब, गृहमंत्री साहेब, आमच्या पत्राला, आमच्या तक्रारीला काय हे पोलीस डिपार्टमेंट काय सहारा करीत नाही आणि महसूल खात्यामध्ये काय आम्हाला सहारा करीत नाही. मी व्हिडिओद्वारे शेकडो व्हिडिओ, प्रत्येक व्हिडिओ असे काढत राहतो. हीच नम्र प्रार्थना, नम्र निवेदन. जय सद्गुरू. अशाच प्रकारच्या व्हिडिओज पाहण्यासाठी माऊली माझा चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका.